नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एस टी महामंडळामध्ये तब्बल 17,450 जागा रिक्त झालेल्या आहेत आणि याची पदभरती आधीच केली जाणार आहे. याची घोषणा आधीच या ठिकाणी परिवहन मंत्र्यांनी केलेली आहे. परंतु ही पदभरती नक्की कंत्राटी केली जाणार आहे की सरकारी केली जाणार आहे, कधीपासून घोषणा झालेली आहे तरी देखील आता 4-5 महिने उलटून गेले तरी देखील जाहिरात आलेली नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कोणकोणती पदे असणार आहेत? याच्यामध्ये चालक म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हर पद आणि वाहक म्हणजे कंडक्टर पद असे पदे असतात. त्याच्यानंतर सहाय्यक वेगवेगळी 10वी पासवरती ITI वरती पदे भरती केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, एक अपडेट आलेली आहे. या अपडेटनुसार जाहिरात कधीपर्यंत येणार आहे? त्याच्यानंतर ही भरती कंत्राटी असणार आहे की कंत्राटी असणार आहे की सरकारी असणार आहे, हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व ऑथेंटिक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वात महत्त्वाचा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगणार आहे. या पदभरतीसाठी तुम्हाला बॅच बिल्ला लागतो. तो बॅच बिल्ला कशाप्रकारे काढायचा आणि कोणकोणती कागदपत्रे लागतात, या 2 टॉपिकवरती सविस्तर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. दोनही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते बघून घ्या. सर्वात पहिल्यांदा मी इथं स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो, ही संपूर्ण पदभरती जी आहे कंत्राटी पदभरती असणार आहे. याच्यामध्ये कोणीही जास्त या ठिकाणी अनेक बॅच वगैरे पुस्तके विकत घेण्याची गरज नाही. कारण ही याच्यासाठी जर परीक्षाच होणार नाही, तर पुस्तके स्पेशल पुस्तक घेण्याची गरज नाही. फक्त एस-टी महामंडळासाठी स्पेशल स्पेशल असलेलं पुस्तक कोणत्याही प्रकारचं घेऊ नका. कारण यासाठी अजून अभ्यासक्रम निश्चित झालेला नाही. हेच निश्चित नाही याच्यामध्ये परीक्षा होणार आहे की नाही. शक्यता याच्यामध्ये परीक्षा होणार नाही. कंत्राटी पदभरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे ड्रायव्हर पदासाठी, त्यांना पदभरती केली जाते आणि बाकी या ठिकाणी सर्व वाहक वगैरे सर्व कंत्राटी पद्धतीवरती घेतले जातात. कोणत्याही प्रकारचे पुस्तक घेण्याची किंवा बॅच घेण्याची याच्यामध्ये तुम्हाला आवश्यकता असणार नाही. जर पुस्तक घ्यायचं असेल तर विविध वेगवेगळ्या विषयाचं, प्रत्येक विषयाचं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, जे प्रत्येक विषयाचं वेगवेगळं पुस्तक, जे प्रसिद्ध पुस्तक आहेत ते तुम्ही घेऊ शकता. स्पेशल एस-टी महामंडळासाठी कोणतंही पुस्तक घेण्याची तुम्हाला गरज नाही किंवा बॅच घेण्याची गरज नाही. कारण ही पदभरती कंत्राटी पदभरती असणार आहे. ठीक आहे. आता ही पदभरती येईल की नाही हे देखील मी तुम्हाला, कधी येईल हे देखील मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिल्यांदा सांगतो, पूर्णपणे कंत्राटी पदभरती असणार आहे. याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला ज्या पदभरती करायची आहे याच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही 5-6 महिने दुसरीकडे अभ्यास करून जॉब मिळवू शकतात. ही संपूर्ण कंत्राटी पदभरती असणार आहे. याच्यामध्ये आता नीट बघा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात म्हणजे एस-टी महामंडळ विभागामध्ये 17,742 जणांची पदभरती करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाला दिलेला आहे. परंतु वित्त विभागाला दिलेला आहे. परंतु बघू शकता, वित्त विभागाची परवानगी मिळताच ही जाहिरात भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेत सध्या कंत्राटी तत्वावर म्हणजे आधीच कंत्राटी जे काम करत आहेत त्या तत्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणजे जे कंत्राटी पद्धतीने तुम्ही काम करायला तयार जे आहेत त्यांनाच इथे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेमध्ये केली आहे. आता 4-5 दिवसापूर्वी विधान परिषदेमध्ये याचा मुद्दा मांडला गेला होता. तर ही पदभरती सध्या या ठिकाणी एकदम याच्यामध्ये कंत्राटी पद्धतीने ही भरली जाते आणि एकदम 7-8 हजार फक्त याच्यामध्ये पेमेंट असते. एकदम तटपुंजा पेमेंटवरती तुम्हाला याच्यामध्ये काम करावे लागते. त्याच्यापेक्षा दुसरे अनेक आपल्या सरळसेवी पदभरती येणार आहे. त्यांच्यामध्ये तुम्ही अभ्यास करून चांगलं स्कोर करू शकता आणि तिकडे नोकरी मिळवू शकता. हा जॉब एकदम या ठिकाणी थर्ड क्लास जॉब याला मी म्हणेल. कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चांगलं पेमेंट वगैरे दिलं जात नाही आणि संपूर्णतः कंत्राटी पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे. आता याचा मुद्दा विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न आहे, की याच्यामध्ये जाहिरात ही कधीपर्यंत येईल? तर ही जाहिरात लगेच येणार नाही, कारण पदे थोडी जास्त आहेत. परंतु वित्त विभागाकडून किती पदांना मान्यता देण्यात येते या 17,000 पैकी त्याच्यावरती अवलंबून आहे. मान्यता भेटल्याच्या नंतर ही पदभरती केली जाईल. अंदाजित ही जाहिरात जून महिन्यापर्यंत येऊ शकते. जूनपर्यंत जाईल, लगेच सध्या जाहिरात येणार नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगेल, की कोणत्याही प्रकारचं एस-टी महामंडळाचं पुस्तक तुम्ही खरेदी करू नका किंवा अनेक मार्केटमध्ये बॅच वगैरे आहेत ते खरेदी करण्याची गरज नाही. कारण ही पदभरती कंत्राटी पद्धतीने असणार आहे. पुन्हा पुन्हा मी सांगत आहे, पूर्णतः कंत्राटी पद्धतीने ही पदभरती केली जाणार आहे. स्पेशल पुस्तक किंवा स्पेशल बॅच घेण्याची यासाठी गरज नाही. तुम्ही अनेक सरळ सेवेच्या वेगवेगळ्या जाहिराती येणार आहेत. त्याच्यासाठी स्पेशल विषयाचं पुस्तक घ्या. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, त्याच्यानंतर जी-के, जी-एससाठी घ्या. त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी स्पेशल प्रसिद्ध असलेली पुस्तके घ्या. एस-टी महामंडळासाठी स्पेशल पुस्तक घेण्याची गरज नाही. कारण खूप विद्यार्थी विचारत होते कोणते पुस्तक वापरू, तर स्पेशल पुस्तक घेण्याची गरज नाही. तुम्ही वेगवेगळे विषयानुसार चांगली पुस्तके वापरू शकतात. अशा प्रकारची ही अपडेट होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.